जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतीची मुदत संपून 6 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. येथे सध्या प्रशासक कार्यभार पाहत आहेत. या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक कधी होणार याची उत्सुकता शिगेला असतानाच 10 ऑगस्ट रोजी मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर मतदार यादीमधील नावांबाबत कुणाला काही हरकत असल्यास त्याला मुदत देण्यात आली होती. या मतदार यादीवर अनेक ग्रामस्थांनी हरकती घेतल्या होत्या. या हरकतींवर आज महसूल विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष सभा घेऊन सुनावणी घेण्यात आली. याप्रसंगी शासकीय प्रतिनिधी तथा मंडलाधिकारी DB काळे भाऊसाहेब यांनी आपला निर्णय दिलाय. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवरील घेण्यात आलेल्या संयुक्त हरकती फेटाळण्यात येऊन वैयक्तिक ज्या मतदारांचे अर्ज आले होते त्यावर निकाल देऊन काही अर्ज ग्राह्य धरण्यात आले तर काही फेटाळण्यात आल्याचे DB काळे यांनी सांगितले. यापैकी सागर दरंदळे, संतोष दांगट, आशिष वाजगे, हितेश कोराळे, भागेश्वर डेरे, रोहिदास केदारी, रामदास अभंग यांनी 2 किंवा त्यापेक्षा जास्त मतदारांच्या नावांबाबत हरकती घेतल्याबाबतचे अर्ज केले होते. त्यांच्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. याप्रसंगी तलाठी राजेंद्र अडसरे, नवनियुक्त तलाठी रुपेश निलग तसेच माजी सरपंच योगेश पाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी, माजी उपसरपंच आरिफ अतार, संतोष दांगट, शरद दरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, संतोष पाटे, अक्षय वावळ, मुक्ताई देवस्थानचे संचालक विकास तोडकरी, निलेश गोरडे, हेमंत कोल्हे, नंदू अडसरे, जालिंदर खैरे, उमेश पाटे, पप्पू भूमकर, राजेश बापते, संतोष बाळसराफ, निलेश जाधव, किरण ताजने तसेच शेकडो ग्रामस्थ यावेळी आयोजित केलेल्या विशेष सभेला उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात. त्याच्यामध्ये आपण काय केलं, जे वैयक्तिक अर्ज होते निवडणूक प्रक्रियेमध्ये काय करतं, मतदाराला त्याचा हक्कवंचित ठेवता येत नाही. तो करणार तिथे नाही तर तिथे करतोच आहे. आणि त्यावेळेस त्या ते राहतं सामील असतं वास्तविक. ठीक आता तुमचं गाव शहरीकरणाचं आहे, व्यापारी वगैरे स्थलांतरित करतात, काही घेतात जातात. सिजनेबल आहे आपले नारायणगाव सेन्सिटिव्ह. त्याच्यामुळे काय होतं, काही जातात काही येतात. काही पुणे मुंबईची लोक तिकडे जातात, मतदारांमध्ये इथंच असतात असं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. आता 17,000 पासून मी लई कष्ट केले ते मतदारांसाठी. आमच्याही चुका झाली तर आम्ही मान्य करतो ना. ठीक आहे. आता तुमचं कसं 1 रुपयाचं वातावरण ठेवा, आम्ही तुम्हाला करतो सरकार, एवढाच विषय नाही करतोय. आणि वेगवेगळ्या करण्यापेक्षा काय होते, आम्हाला पण त्रास होते. आता उद्याच आले मागितलं त्याने बरोबर बसवलं, चिंतित करावंच लागणार. वैयक्तिक जेवढे हात आले तेवढे करणार सर. मी आपण काय केलं, पुराण निश्चित निगेटिव्ह टाकले. भाऊसाहेब, आता समजा इथून पुढे कोणी हरकत घेतली तर त्याला मुदत आहे का? मतदार यादी अंतिम मतदार यादी परिषद आहे, त्याला 21 तारीख होती शेवटची हरकतीची. आणि त्यानुसार जेवढे अर्ज आले 76 अर्ज आहे ते आम्ही वाचन केले, संयुक्त अर्ज मान्य केले आणि जे काही संयुक्त अर्ज होते ते अमान्य केलेले. वैयक्तिक अर्जाचा विचार करून त्याने